अलीकडेच विलवडे ग्रामस्थांनी अवैध दगडखाणींविरुद्ध एकत्र येत जोरदार आंदोलन छेडलं होतं. त्यानंतर आता सावंतवाडी तालुक्यातील वेती येथील दगडखाणींवर अनधिकृत उत्खनन होत असल्याची तक्रार करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना तेथील खाण मालकांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. अलीकडे सर्वत्रच बांधकाम क्षेत्रात वाढ होत असून त्यासाठी लागणाऱ्या खडीच्या मागणीतही वाढ होते. त्यामुळे सिंधुदुर्गात परवानाधारक आणि अवैध दगडखाणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून तक्रारीनंतर महसूल अधिकारी अशा अवैध दगडखाणींवर कारवाई करून दंड आकारतातही, परंतु प्रत्यक्षात मात्र हा दंड वसूल होतोच असं नाही. सिंधुदुर्गात दिवसेंदिवस दगडखाणींमध्ये वाढ होत असून ग्रामस्थ मात्र भीतीच्या छायेखाली जगतायत. वेती येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीनंतर असा प्रश्न उपस्थित होतोय की सिंधुदुर्गात कायद्याचा धाक उरला नाहीये का? सिंधुदुर्गचा हळूहळू बिहार होतोय का? हाच आमचा सवाल आहे. माझ्या करीन काय संबंध तुझो? काय संबंध तुझो? ते मालवण आता त्यांना घेऊन येऊ तुझ्या काय मालवण माका पत्र दिल्यात का तुम्ही? माका पत्र दिल्यात का? माका पत्र दिल्यात का? खांड मप्पू घेतात मग खांड मला पत्र हा काय? मी काय आडलं दिलं तू माझ्या अर्ज कशा करताय? मालवण करा माझं काय कोण काय नाही. तू माझ्या खांडी कशा गेल्या आता? माझ्या प्रायव्हेट जागेत तू येतो काय संबंध तुझं? मी येऊ करणार. ते व्हिडिओ शूटिंग कर. माझ्या प्रायव्हेट गाड्यात येतो काय? माझ्या प्रायव्हेट जागेत येतो काय संबंध तुका पत्र? मालवण कर मागा लागणार नाही. तुम्ही कशा गेल्या पहिला सांगा. तुम्ही कशा गेल्या? कशा ते जाय तुम्ही? बघूया.